नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मित्रांनो आपण चालू घडामोडी 2024 करिता अति महत्त्वपूर्ण 20 प्रश्न हे कव्हर केले आहेत आणि हे प्रश्न तुम्हाला पोलीस भरती, तलाठी भरती, ग्रामसेवक भरती, जिल्हा न्यायालय भरती, दारूबंदी पोलीस भरती, जिल्हा परिषद भरती, इतर महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षाकरिता हे प्रश्न महत्त्वाचे असतील. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ सुरूपासून शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी पहिला प्रश्न असा विचारला आहे की नुकतेच कोणत्या देशाने भारतीय नागरिकांसाठी विजाची अट ही रद्द केली आहे? नुकतेच कोणत्या देशाने भारतीय नागरिकांसाठी विजाची अट ही रद्द केलेली आहे? तर या ठिकाणी मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए याचं योग्य आन्सर होईल. ते म्हणजे इराण या देशाने भारतीय नागरिकांसाठी विजाची अट ही रद्द केलेली आहे. पुढचा प्रश्न. तर या ठिकाणी दुसरा प्रश्न असा विचारला आहे की भारत ऊर्जा सप्ताह 2024चे आयोजन हे कोणत्या राज्यात करण्यात येत आहे? भारत ऊर्जा सप्ताह 2024चे या ठिकाणी आयोजन हे कोणत्या राज्यामध्ये करण्यात येत आहे असा प्रश्न विचारलेला आहे. तर या ठिकाणी मित्रांनो याचं उत्तर जे होईल ऑप्शन क्रमांक सी याचं योग्य आन्सर होईल. ते म्हणजे गोवा. तर भारतात ऊर्जा सप्ताह 2024चे आयोजन हे गोवा या राज्यामध्ये करण्यात येत आहे. तर ऑप्शन क्रमांक सी याचं उत्तर योग्य होईल. पुढचा प्रश्न. या ठिकाणी प्रश्न असा विचारला आहे की गुजरात राज्यातील सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियमचे नाव बदलून कोणाचे नाव देण्यात आले आहे? गुजरात या राज्यातील सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियमचे नाव बदलून ते कोणाचे नाव त्या ठिकाणी देण्यात आले आहे बदलून? तर या ठिकाणी मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी याचं योग्य आन्सर होईल. ते म्हणजे निरंजन शहा असे गुजरात राज्यातील सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियमचे नाव बदलून निरंजन शहा असे करण्यात आले आहे. पुढचा प्रश्न. या ठिकाणी प्रश्न असा विचारला आहे की कोणत्या राज्यातील बेतूर येथे ONGC सागरी बचाव केंद्राचे उद्घाटन हे करण्यात आलेले आहे? कोणत्या राज्यातील बेतूर येथे ONGC सागरी बचाव केंद्राचे उद्घाटन हे करण्यात आलेले आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी याचं योग्य आन्सर होईल. ते म्हणजे गोवा. तर गोवा या राज्यातील बेतूर येथे ONGC सागरी बचाव केंद्राचे उद्घाटन हे करण्यात आले आहे. पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न असा विचारला आहे की देशातील पहिल्या डिजिटल राष्ट्रीय संग्रहालयाची स्थापना कोणत्या राज्यात होणार आहे? देशातील पहिल्या डिजिटल राष्ट्रीय संग्रहालयाची स्थापना ही कोणत्या राज्यामध्ये होणार आहे? तर या ठिकाणी मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए याचं योग्य आन्सर होईल. ते म्हणजे तेलंगणा. तर देशातील पहिल्या डिजिटल राष्ट्रीय संग्रहालयाची स्थापना तेलंगणा या राज्यामध्ये होत आहे. पुढचा प्रश्न. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार भारतात किती कर्करोगाचे रुग्ण हे आहेत? जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार भारतात किती कर्करोगाचे रुग्ण हे आहेत? तर या ठिकाणी मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए ते म्हणजे 14.1 लाख एवढे जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार भारतामध्ये कर्करोगाचे रुग्ण हे आहेत. पुढचा प्रश्न. या ठिकाणी प्रश्न पुढचा असा विचारला आहे की फ्रीडम ऑन फायर हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? फ्रीडम ऑन फायर हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं आहे? तर या ठिकाणी मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी याचं योग्य आन्सर होईल. ते म्हणजे लक्ष्मीकांत देशमुख यांनी फ्रीडम ऑन फायर हे पुस्तक लिहिलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. तर या ठिकाणी मित्रांनो पुढचा प्रश्न असा विचारला आहे की भारतातील किती हजार कृषी पतसंस्था डिजिटल करण्यात येणार आहेत? भारतातील किती हजार कृषी पतसंस्था हे डिजिटल करण्यात येणार आहेत? तर या ठिकाणी मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए याचं योग्य आन्सर होईल. ते म्हणजे 65,000
कृषी पतसंस्था हे डिजिटल करण्यात येणार आहेत. त्यामुळे ऑप्शन क्रमांक ए हे उत्तर योग्य होईल तुमचं. पुढचा प्रश्न. तर या ठिकाणी पुढचा प्रश्न असा विचारला आहे की भारतातील सर्वात मोठी ड्रोन पायलट प्रशिक्षण संस्था कोणाद्वारे सुरू करण्यात आली आहे? भारतातील सर्वात मोठी ड्रोन पायलट प्रशिक्षण संस्था ही कोणाद्वारे सुरू करण्यात आली आहे? तर या ठिकाणी मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे IIT गुवाहाटी. तर भारतातील सर्वात मोठी ड्रोन पायलट प्रशिक्षण संस्था ही IIT गुवाहाटी यांच्याद्वारे सुरू करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न. तर या ठिकाणी पुढचा प्रश्न असा विचारला आहे की आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव 2024चे आयोजन हे कोणत्या देशात करण्यात आले आहे? आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव 2024चे आयोजन हे कोणत्या देशामध्ये करण्यात आलेले आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे श्रीलंका या देशामध्ये आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव 2024चे आयोजन हे करण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न. या ठिकाणी प्रश्न असा विचारला आहे की देशातील सर्वात जास्त लांबीचा केबल आधारित पूल कोणत्या राज्यात बांधण्यात आला आहे? देशातील सर्वात लांबीचा केबल आधारित पूल हे कोणत्या राज्यामध्ये बांधण्यात आलेला आहे किंवा आला आहे? तर या ठिकाणी मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य ते आन्सर होईल, ते म्हणजे गुजरात या राज्यात देशातील सर्वात जास्त लांबीचा केबल आधारित पूल हा बांधण्यात आलेला आहे. ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य आन्सर होईल. पुढचा प्रश्न पाहूया. तर या ठिकाणी पुढचा प्रश्न असा आहे की 2023 या वर्षाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? 2023 या वर्षाचा महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ए याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे अशोक सराफ यांना 2023 या वर्षाचा महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया मित्रांनो. तर या ठिकाणी पुढचा प्रश्न असा विचारला आहे की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्याच्या पहिल्या हेरिटेज ट्रेनचे उद्घाटन केले आहे? प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्याच्या पहिल्या हेरिटेज ट्रेनचे उद्घाटन हे केलेले आहे? तर या ठिकाणी मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी याचे योग्य आन्सर होईल, ते म्हणजे गुजरात. तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरात या राज्यामध्ये हेरिटेज ट्रेनचे उद्घाटन हे केलेले आहे. पुढचा प्रश्न. या ठिकाणी प्रश्न असा विचारलेला आहे की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 सामन्याचे नेतृत्व केल्यानंतर कोणता खेळाडू आहे जो सर्वात यशस्वी कॅप्टन ठरलेला आहे? आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 सामन्याचे नेतृत्व केल्यानंतर कोणता खेळाडू सर्वात यशस्वी कॅप्टन हा ठरलेला आहे? तर या ठिकाणी मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य ते आन्सर होईल, ते म्हणजे रोहित शर्मा हा कॅप्टन 100 सामन्याचे नेतृत्व केल्यानंतर हा सर्वात यशस्वी कॅप्टन हा ठरलेला आहे. नेक्स्ट. तर या ठिकाणी पुढचा प्रश्न असा विचारला आहे की महाराष्ट्र सरकारच्या नमो किसान सन्मान योजनेचा शुभारंभ कोणाच्या हस्ते करण्यात आलेला आहे? महाराष्ट्र सरकारच्या नमो किसान सन्मान योजनेचा शुभारंभ कोणाच्या हस्ते हा करण्यात आलेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ए याचं योग्य ते आन्सर होईल, ते म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्र सरकारच्या नमो किसान सन्मान योजनेचा शुभारंभ हा करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न. या ठिकाणी पुढचा प्रश्न असा विचारला आहे की महाराष्ट्र राज्यात कोणत्या ठिकाणावरून 14,000 कोटीच्या प्रकल्पाचे लोकार्पण हे करण्यात आले आहे? महाराष्ट्र राज्यात कोणत्या ठिकाणावरून 14,000 कोटींच्या प्रकल्पाचे लोकार्पण हे करण्यात आले आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य ते आन्सर होईल, ते म्हणजे शिर्डी या ठिकाणावरून 14,000 कोटींच्या प्रकल्पाचे लोकार्पण हे करण्यात आले आहे. नेक्स्ट. या ठिकाणी पुढचा प्रश्न असा आहे की संयुक्त राष्ट्राच्या रिपोर्टनुसार जगात कोणता देश जगात सर्वाधिक भूजलाचा उपसा करणारा देश आहे? संयुक्त राष्ट्राच्या रिपोर्टनुसार जगात कोणता देश आहे जो जगात
सर्वाधिक भूजलाचा उपसा करणारा देश आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी याचे योग्य ते आन्सर होईल, ते म्हणजे भारत हा. तर संयुक्त राष्ट्राच्या रिपोर्टनुसार जगात भारत हा देश आहे जो सर्वाधिक भूजलाचा उपसा करणारा देश आहे. नेक्स्ट, महाराष्ट्र राज्यात कोणत्या जिल्ह्यात नमो किसान सन्मान योजनेचे सर्वाधिक लाभार्थी आहेत? महाराष्ट्र राज्यात कोणत्या जिल्ह्यात नमो किसान सन्मान योजनेचे सर्वाधिक लाभार्थी आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी याचे योग्य आन्सर होईल, ते म्हणजे अहमदनगर या राज्यात सर्वाधिक नमो किसान सन्मान योजनेचे लाभार्थी हे आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.